नमस्कार. मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉकमध्ये, म्हणजेच आपल्या वायडी बाबा के बोल या पेजवरती. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत गणेशजी खेत्री सर. तर सर, तुमचं सुरुवातीला खूप खूप स्वागत. नमस्कार यशोदीप. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि चांगलं म्हणजे खूप वर्षानंतर म्हणजे 2013 नंतर पहिल्यांदाच मी कॉलेजला आलेलो आहे. तर खूप वेगळी फिलिंग आहे. ओके. आणि एकदम सरप्राईज माझ्या डिपार्टमेंटच्या सरांना पण सांगितलं नव्हतं, बट एकदम सरप्राईज व्हिजिट दिली आणि मला एकदम म्हणजे व्यवस्थित वेलकम पण भेटलं. मला खूप छान वाटलं ॲक्च्युली. ओके. आणि आज हा माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण माझा आज वाढदिवस पण आहे. अरे, विश यू हॅपी बर्थडे. थँक्यू अरे, थँक्यू. खूप छान आणि वाटलं, म्हणजे येस बर्थडेच्या दिवशी आपण भेटतोय. येस बढिया. थँक्यू. सो गणेश सर, म्हणजे तुमच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊन मला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना सांगायला आवडेल मित्रांनो, की एक असा विद्यार्थी जो बीड सारख्या माजलगाव सारख्या छोट्याशा गावामधून नगर सारख्या ठिकाणी, जिथे लोणी सारख्या ठिकाणी प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी एज्युकेशनसाठी येतो आणि आज 22 लाखाचं पॅकेज मिळवतोय. आणि आज आपण त्यांचाच प्रवास जाणून घेऊयात. सर, पहिला प्रश्न तुम्हाला असाच आहे की तुम्ही ज्या भागातून आलाय, बीड आणि माजलगाव, म्हणजे बीडमधील माजलगावमधनं, तिकडे मला डेफिनेटली माहिती आहे तुमचं एज्युकेशन सुद्धा झेडपी माध्यमिक शाळा मराठी मीडियम करेक्ट मधूनच झालंय. करेक्ट. पण आज आमच्या विद्यार्थ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे काय, मनात असलेला भाषेचा न्यूनगंड. तर सर, तुम्ही त्या भाषेबद्दल काय बोलाल? कारण ही एक जर्नी आहे. मराठी, मला इंग्लिश जमत नाही, मराठी स्टुडंट आहे, आणि त्यानंतर 22 लाखापर्यंत पोहोचण्याची ही एक जर्नी आहे. त्याबद्दल आपण काय बोलाल? निश्चितच यशोदीप, कारण ज्यावेळेस 2009ला मी 11वी-12वी कंप्लीट झाली आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न राहिला की आपल्याला करायचं काय. तर आपण अशा की अशा खेडेगावातून आले की जिथं की त्या टायमाला फक्त डीएडचं क्रेज होतं. हां. आणि मग आपल्याला सायन्स स्ट्रीम आपण चूज केली ना. आता नंतर पुढं काय करायचं, तर इंजिनिअरिंग करायचं, तर कुठं करायचं आणि कुठं केल्यानंतर कुठल्या ब्रँचला घ्यायचं, बरोबर. हे सगळे क्वेश्चन मार्क. म्हणजे प्रॉपर गायडन्स नसल्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक नॅचरल झाल्यासारख्या झाल्या की मग. आणि त्यावेळेस म्हणजे प्रवरा आणि त्यातल्या त्यात स्पेशली नगरचं नाव आपल्या म्हणजे स्पेशली आमच्या मराठवाड्यामध्ये एवढं जास्तपर्यंत पोहोचलं आहे की लोकांनी प्रत्येकाने सजेस्ट केलं की पश्चिम महाराष्ट्रातलं एज्युकेशन खूप चांगलं राहतं आहे. म्हणजे प्रत्येक त्या कॉलेजचा जो सगळ्याच गोष्टी जे शिकवण्याचा जो त्यांचा एकमेकावर लक्ष देण्याचा जो त्यांचा फोकस आहे तो खूप राहतो. कारण इथलं प्रवरा एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा पब्लिक स्कूल, त्याचं नाव पण खूप आमच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे. बरोबर. आता त्यामुळे मला माझ्या एका सिनियरनं सजेस्ट केलं की तुम्ही प्रवरानगरला ब्रँच घ्या. मग ज्यावेळेस प्रवरानगरला आल्यानंतर आपण कुठली ब्रँच चूज करायची, त्याच्या कॅप राऊंडमध्ये आपण 20 ऑप्शन द्यायचो. 20 ऑप्शनमधून आपण असेच नाव दिलं की बाबा चला ठीक आहे, चला आपलं केमिकलला भेटलं. तर मग ज्यावेळेस आपण म्हणजे ॲडमिशन घेतलं आणि पाहिलं, हां, केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, जी आपण हिस्ट्री पाहिली, तर त्या हिस्ट्रीमध्ये सगळे जे जसं की मला पण नमूद करू इच्छितो की याचे जे अगोदरचे जे ॲल्युमिनियम होऊन गेले, तर की ते सगळे आता बाहेरच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या पोस्टवर ते खूप मोठे इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर येतं, बाहेरच्या कंपनीत आपल्या प्रवराचं आणि आपल्या देशाचं पण रिप्रेझेंटेशन करता येतं. बरोबर. तर त्याचाच एक बेस म्हणजे समजून असं मनात एक इच्छा होती की यार आपण बी काहीतरी करावं आणि एक युनिकच व्हावं. बरोबर. तर 4 वर्षाचा प्रवास एकदम म्हणजे कसे 4 वर्ष निघून गेले म्हणजे कळलंच नाही. कारण ज्या प्रकारे म्हणजे ज्या प्रकारे एकदा 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये घुसलो होतं आणि जे आपल्या आजूबाजूला आपल्याला नॉलेज मिळत गेलं, खरं तर त्या टायमाला असं एवढंच वाटायचं की आपण पटकन परिस्थिती गरीब असल्यामुळे पटकन इंजिनिअरिंग कंप्लीट करावं आणि आपण एक छोटासा जॉब घ्यावं आणि कुठेतरी सेटल व्हावं. बरोबर. पण ज्यावेळेस पासआउट व्हायचा टाईम आला होता त्यावेळेस थोडंसं मार्केटचं स्टेबिलायझेशन स्पेशली केमिकलसाठी थोडंसं चांगलं नव्हतं. तर आम्ही ठरवलं की चला बाबा, आणि गेट ठीक आहे की आमच्या साईड म्हणजे एमटेकसाठी एक एंट्रन्स एक्झाम असते, त्या एक्झामसाठी प्रिपरेशन केलं तर खूप काही आपण पुढे जाऊ शकतो, बरेचसे आपल्याला मार्ग ओपन होतील असं शेवटच्या वर्षात आम्हाला म्हणजे आमच्या सरांकडून नॉलेज मिळालं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा गेट ही कॉलेजमध्ये राहून ट्राय केली आणि विदाऊट म्हणजे कुठलाही क्लासेस न करता, कुठलं नाही करता, आणि जे काही म्हणजे डिपार्टमेंटकडून नॉलेज, सरांकडून नॉलेज भेटले त्यावेळेस तेवढ्याच वर फर्स्ट टाईम गेट दिली आणि जस्ट गेट क्रॉसिंगच्या पायरीपर्यंत पोहोचलो. म्हणजे 40चा कट ऑफ लागला आणि 39.87 पर्यंत पोहोचलो. हां, एका मार्कावरून राहिलं. मग त्यावेळेस वाटलं की म्हणजे, आणि कदाचित जर मी ते क्रॉस जरी केलं असतं तर माझं ध्येय होतं की कुठेतरी एक एमटेक करून आपण बी एका कॉलेजला प्रोफेसर बनावं. हां, पण आपल्या डेस्टिनीला काहीतरी वेगळंच पाहिजे होतं.
मग गेटचं तसं वातावरण आमच्या डिपार्टमेंटला क्रिएट झाल्यामुळे चला आपण बी बाबा एकदा परत ट्राय करू. मग त्यानंतर मी दिल्लीला जाऊन गेटचे 1 वर्ष क्लासेस केले आणि क्लासेस केल्यानंतर त्या बेसिसवर माझ्या त्या स्कोरवर मला IIT BHU म्हणजे IITमध्ये एमटेकसाठी ॲडमिशन मिळालं. आणि तिथं राहूनही परत मग मनात विचार येऊ लागला, कारण आपण बाहेर पडल्यानंतर ॲक्च्युअल इंडस्ट्रीचं नॉलेज मिळलं की बाबा आपण फक्त एक छोट्याशा कंपनीमध्ये जॉबच न करता आपल्यासाठी PSUB हा सगळ्यात मोठा मार्ग आहे की जिथं की आपण गेट नावाची एक्झाम आणखी परत देऊन टॉप रँकरमध्ये येऊन आपण PSUमध्ये जॉईन होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला एक PSU असल्यामुळे तुमचा जॉब सिक्युअर आहे. 60 इयरपर्यंत तुमचा फुल सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब राहणार, फुल तुमच्याकडे पॉवर राहणार. आणि त्यानंतर परत एकदा मी एमटेक करत करत गेट नावाची एक्झाम दिली आणि मला ऑल इंडियामध्ये माझी 309 रँक आली. आणि त्यावेळेस मला त्या स्कोरवर मला 2 इंटरव्ह्यू मिळाले. एक तर भाभा रिसर्च ॲटॉमिक्स बिहार बागचा इंटरव्ह्यूसाठी अपॉर्च्युनिटी भाभा रिसर्च ॲटॉमिक सेंटरमध्ये आणि दुसरं माझं इंडियन ऑइलमध्ये. क्या बात आहे. तर मग ज्यावेळेस पासआउट व्हायचं होतं तर म्हणजे जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कुठलाही इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स नव्हता आणि कधी म्हणजे व्हायचं आमच्या क्लासमध्ये पण कधी ग्रुप डिस्कशन व्हायचं, ग्रुप टास्क व्हायचं, पर्सनल इंटरव्ह्यू छोट्या छोट्या लेवलमध्ये आम्ही तिथं प्रॅक्टिस करायचो. जसं आपण त्यावेळेस आपण हे आपला म्हणजे होम ग्राउंडवरून आता डायरेक्ट आपल्याला काय म्हणजे इंडियन ऑइलच्या पॅनलसमोर आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा होता. ज्यावेळेस मी भाभाच्या इंटरव्ह्यू पॅनलमध्ये बसलो तर त्यांनी 45 मिनिट्सचा इंटरव्ह्यू राहते. 45 मिनिट्समध्ये त्यांनी एवढे तगडे प्रश्न विचारले तर मी उत्तर देईपर्यंत त्यांचा सेकंड प्रश्न यायचा, कारण त्यांचा टाइम पिरियड फिक्स असायचं की आपल्याला 30 सेकंडमध्ये तुम्हाला क्वेश्चन गेस करून इमिडिएट आन्सर द्यायचे. पण त्यांची फ्रिक्वेन्सी थोडी मॅच न झाल्यामुळं मी सेकंड राऊंडमध्ये बाहेर झालो. तर लगेच 4 दिवसांनी माझा इंडियन ऑइलमध्ये इंटरव्ह्यू होता. मग इंडियन ऑइलमध्ये इंटरव्ह्यू असल्यानंतर मग मी पाहिलं सगळेजण आपण तर खेडेगावातून आलेलो आणि ह्यांच्या इंग्लिशसोबत कसं आपण मॅच करायचं, कारण प्रत्येकजण इंग्लिशमध्ये उत्तर द्यायला लागले. पण 15 मिनटं थोडंसं रिलॅक्स झालो, पाहिलं त्यांचं माहोल वगैरे कसं आहे काय आहे. तर 15-20 मिनटानंतर समजून गेलं की त्यांना फक्त इंग्लिशचंच नॉलेज आहे, पण आपल्याला परिस्थितीचं बी नॉलेज आहे. कारण त्यांनी जे सब्जेक्ट सांगितले ते सगळे कसे होते, इमोशनल बेसिसवर होते की बाबा हायर एज्युकेशन हा खरंच म्हणजे एक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे हायर एज्युकेशन खरंच आपल्याला खऱ्या मार्गाला घेऊन जातं आहे का, या कुठल्या वेगळ्या मार्गाला जातं आहे. आणि दुसरं असं होतं की जर तुम्हाला या कंपनीमध्ये जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही समाजासाठी ॲज अ सोशल वेलफेअर म्हणून तुम्ही काय करणार, ह्या सगळ्या गोष्टीवर होतं, ज्या की आपण डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये ह्या गोष्टी आपण जाणवल्या होत्या. कारण आपल्याला प्रत्येकाला वाटायचं यार आपण गावातून आलेत, खेडेगावातून आलेत, जिथं की आपण जे आपल्यासोबतचे मित्र ते सगळे गावाकडेच राहिले त्यांच्या परिस्थितीनुसार आणि आपण इथपर्यंत पोहोचलो. तर ह्या गोष्टीचा अभ्यास झाला होता, त्यामुळे मला इंटरव्ह्यू द्यायला एवढं काही अवघड गेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक नमूद करावं वाटतं की प्रवराचं मूळ इथपर्यंत पोहोचलं आहे की आपल्याला कुठं ना कुठं तुम्हाला प्रवरेचा माणूस मिळवलाच तुम्हाला बाहेर बी जा. आणि तुम्ही ते इंटरव्ह्यू पॅनलचं एक आणि मला सांगणार ते एक होता. सांगू इच्छितो की ज्या पॅनलमध्ये 6-7 जण बसले होते, कोणत्या पॅनलमध्ये तेही सांगा. इंटरव्ह्यू पॅनलमध्ये ॲक्च्युली त्यांचे 3 राऊंड होते. एक पर्सनल इंटरव्ह्यू होता, एक ग्रुप टास्क होता आणि एक ग्रुप डिस्कशन होता इंडियन ऑइलमध्ये. इंडियन ऑइलमध्ये. तर तो पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एवढे फ्रेंडली प्रश्न विचारले ना, माझ्या कॉलेजबद्दल विचारले की तुमच्या कॉलेजची स्थापना कधी झाली, तुमच्या केमिकल डिपार्टमेंटमध्ये कुठले तुमचे सब्जेक्ट आहेत, कुठले सरांचे तुमचे डॉक्टरेट झाले, इथपर्यंत त्यांनी म्हणजे इथपर्यंत प्रश्न विचारले. आणि ते मला खूप म्हणजे असं एकदम वाटलं की कोणीतरी माझ्याच कॉलेजचे सर किंवा माझे कलिग ॲल्युमिनियम बसलेत आणि मला विचारतात. त्यामुळे माझा इंटरव्ह्यू खूप छान झाला आणि 1-1.5 महिन्यानंतर इमिडिएटली मला समजून आलं की तुमचं इंडियन ऑइलमध्ये सिलेक्शन झालं. आणि ज्यावेळेस मी गेलो इंडियन ऑइलमध्ये, इंडक्शन ट्रेनिंग आमची दिल्लीला झालेली, तर त्या ट्रेनिंगमध्ये आमची 120ची बॅच होती. तर 120च्या बॅचमध्ये माझे जे सोबतचे होते सगळेजण ते MIT कॉलेजहून आलेले, बिट्स कॉलेजहून आलेले, नंतर ते NITचे पासआउट स्टुडंट होते, IITचे पासआउट स्टुडंट होते. आणि त्या 120मध्ये मी एकटाच होतो प्रवर रूरल इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होतो. बढिया सर. तर आम्हाला इंट्रोडक्शनमध्ये विचारलं त्यांनी प्रत्येकानं आपलं. तर माझे जे समोरचे डायरेक्टर होते त्यांनी फक्त म्हणले 120मध्ये मला फक्त एकच आवाज ऐकला की म्हणजे रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमधला कोणाला तरी विद्यार्थी छोट्याशा प्लॅटफॉर्महून एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वाटला. त्यावेळेस मग असं वाटलं की ठीक आहे की बाबा आपला हा, जसं तुम्ही प्रश्न विचारला की इंग्लिश हा मोठं बॅरियर नाही आहे. तुमचं बॅरियर हे की तुम्ही स्वतःला ओपन अप करा. तुम्ही बघा आता सध्या तर एवढे आपल्याकडे मीडिया आहे, तर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही कन्वर्ट करू शकता, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये समजून घेऊ शकतात. आणि फक्त एवढंच आहे की आपल्याला म्हणजे लँग्वेज इट नॉट अ बॅरियर. तुम्ही जर प्रश्न इव्हन हिंदीमध्ये त्यांना उत्तर करून देताल आणि त्याचं जर लॉजिक करेक्ट असेल ना, ते तुम्हाला नाकारणार नाही. तर आणि जसं की एक सांगू इच्छितो की बघा की आपण जे विचार करतो की इमिडिएट पासआउट, इमिडिएट नंतर लगेच जॉब, तर ते नाही करता आपण रेग्युलरली 4 वर्षामध्ये बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे,
त्याचा थोडासा अभ्यास घेतला तर आपण बाहेर पडल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी इझी होऊ शकतात. ओके. आणि आता जसं की मला आणखी एक गोष्ट सांगू सांगू इच्छितो की माझा जो म्हणजे आम्ही कॉलेजला असताना मी थर्ड इयरला आम्हाला प्रोजेक्ट म्हणजे करायचा होता. तर त्यावेळेस आम्ही यूट्यूबवर सर्च करत होतो की इंडियन ऑइलमध्ये ऑइल अँड गॅस एक्सप्लोरेशन कसं होतं काय होतं. पण त्यावेळेस फक्त ड्रीमच होतं की ही इंडियन ऑइल कशी कंपनी असेल काय असेल. आणि रिअली म्हणजे ते छोटंसं ड्रीम घेऊन मी पुढच्या त्यावेळेसच्या नंतर 5 वर्षामध्ये मी कंप्लीट करू शकलो की मी स्वतः इंडियन ऑइलमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून लागलो. ते पॉसिबल झालं बिकॉज ऑफ जे आपल्याला फिडिंग होत गेली. जसं की आपल्या इंडस्ट्रियलचे इक्विपमेंट डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट आपल्याकडे छोटे छोटे जो बी आमच्या लॅबमध्ये अवेलेबल आहे ते आम्हाला बेसिक नॉलेज आम्हाला मिळून गेलेलं. तर त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी इझी झाल्या. आणि आता तर म्हणजे कसं आहे इंडियन ऑइलनं आमच्याकडे लाईक त्यांचं पोस्टिंग वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये राहतं. रिफायनरीमध्ये पोस्टिंग राहतं, बिझनेस डेव्हलपमेंट राहतं, पाईपलाईन डिव्हिजनला राहतं आणि एक मार्केटिंग डिव्हिजनला राहतं. तर आता मी इंडियन ऑइलचं म्हणजे एका डिस्ट्रिक्टचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ज्याचं की मोर दॅन 600 करोड रेव्हेन्यू मी स्वतः हँडल करतो. क्या आणि बात हां, आहे. म्हणजे आणि तुमचं डिपार्टमेंट कोणतं आहे? माझं सेल्स मॅनेजर आहे मी, ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे इंडियन ऑइलचा. ओके. त्यामध्ये काय तर काय काम असतं बरं? त्यामध्ये माझं की नवीन नवीन पेट्रोल पंपांचं सिलेक्शन करायचं आणि नवीन नवीन पेट्रोल पंप कुठं अलॉट करायचा, कुठल्या जागाला पेट्रोल पंप द्यायचा आणि जे काही एक्झिस्टिंग पेट्रोल पंप आहेत त्या पंपाचं इन्स्पेक्शन करायचं. जसं की कस्टमरला कुठल्याही प्रकारची भेसळयुक्त पेट्रोल डिझेल मिळालं नाही पाहिजे. आणि जे काही नवीन नवीन पॉलिसीज नवीन नवीन आम्ही संशोधन करतोय आम्ही पेट्रोल पंपामध्ये. जसं की तुम्हाला बरेचसे कस्टमरच्या माइंडमध्ये राहतं की बाबा मी पेट्रोल डिझेल जे घेतोय ते मला क्वांटिटी कमी येते, काहीतरी या मशीनमध्ये चिप वगैरे टाकून त्याला काहीतरी फ्रॉड केलं जातात. ह्या गोष्टीमध्ये आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी शोधून मग कस्टमरला योग्य ते क्वालिटी क्वांटिटी मिळते का नाही त्याचं आमच्याकडे इन्स्पेक्शन वगैरे राहतं. एक प्रश्न होता सर, म्हणजे ऑफ द कॅमेरा जरी गेलं तरी चालेल, पण सर आता माझी पण जागा आहे, मग मला पण तुमच्याकडून, आता आपण दोघंही प्रवराचे अल्युमिनाई आहे, आता आपण चांगले मित्र पण झालोय, मग मला भेटेल का पेट्रोल पंपाचं? निश्चितच तुमची जागा असेल तर डेफिनेटली आपण ट्राय करू ओके. शकतो. तर सर मग थोडक्यात एखादा विद्यार्थी असेल किंवा काही लोक असतील ज्यांना पेट्रोल पंप घ्यायचा असेल, तर त्यांना तुम्ही म्हणजे एक थोडक्यात तुम्ही सांगा की काय काय रिक्वायरमेंट त्यांना लागू शकते बुवा, किंवा जागा असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, त्याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगू शकता. ॲज अ जर तुम्हाला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप घ्यायचा असेल तर तुम्हाला सांगतो की सध्या त्याचे नॉर्म्स खूप एकदम सिम्पल नॉर्म्स आहेत. ओके. की तुम्हाला 10वी पास असलं तरी तुम्हाला पेट्रोल पंप मिळून जाईल. ओके. तुमच्याकडे झिरो इन्कम असेल तरी सुद्धा पेट्रोल पंप मिळून जाईल. क्या बात फक्त आहे. एकच आहे की तुमची स्वतःची जागा पाहिजे आणि चांगली रोड साईडला जागा पाहिजे. आणि मी खरंच ज्याला खरंच इंटरेस्टेड असतील स्वतःचा बिझनेस, बिकॉज इंडियन ऑइलच नाही म्हणा पण कुठलाही पेट्रोल पंप जर तुम्ही सेटअप केला तर तो मी सांगेल की तुम्हाला वर्षाकाठी 10 ते 15 लाख रुपये इन्कम देईल. जो बी आता सध्या तर सगळे ॲटोमॅटेड पेट्रोल पंप झाले, तुम्हाला काही जाऊन करायचं नाही आहे. फक्त 4 तुमचे डिलिव्हरी डिस्पेन्सिंग बॉईज जर ठेवले तर तुमचा बिझनेस हा टोटली 100% ऑटोमेटेड बिझनेस होऊन जाईल. कारण सॉफ्टवेअर्स आहेत, हां, ऑटोमॅटिक सगळं होणार आहे. तर जर जे काही यंग जनरेशन त्यांना स्वतःचं एंटरप्रेन्योरशिप म्हणजे स्वतःचा जर बिझनेस सुरू करायचा असेल तर दे कॅन कम डाऊन इन पेट्रोल पंप बिझनेस. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सरांचा नंबरही माझ्याकडे आहे, जर कोणी इंटरेस्टेड असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट टाका. आणि अगेन खरंच खूप आनंद होतो की प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचे विद्यार्थी आज या लेवलपर्यंत आहेत की जे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एवढं मोठ्या पॅकेजवरती काम करताय. फर्स्ट ऑफ ऑल एवढं मोठं पॅकेज भेटणं हीच खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्यातल्यात गव्हर्नमेंटमध्ये भेटणं. आणि अगेन मलाही अभिमान वाटतोय की मी आज एका क्लास 1 लेवलच्या व्यक्तीसोबत हा पॉडकास्ट करतोय, आणि तेही प्रवराचेच ॲल्युमिनाय आहेत, आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेताना सुद्धा प्रवराचेच ॲल्युमिनाय त्या ठिकाणी असतील, कारण तिथे डिस्क्लोज आपण करू शकत नाही, परंतु ते त्या ठिकाणी होतं. म्हणजे प्रवरा कुठे कुठे पोहोचलंय, आणि प्रवराचे जे जवळपास आज 1 ते 1.5 लाखापर्यंत जे ॲल्युमिनाय पोहोचले, कोणता व्यक्ती कुठून मदत करतंय हे सांगायला अजिबात हरकत नाही. असो सर, थँक्यू सो मच तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल. एक शेवटचा प्रश्न, आमच्या नवीन विद्यार्थ्यांना जे काही ॲडमिशन घेत आहेत त्यांना तुम्ही काय गाईड कराल? सर्वप्रथम तर मी त्यांना सांगू इच्छितो की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्टार्टिंगला तुमचं गोल फिक्स करा की जे काय 4 वर्ष तुमच्या लाईफमध्ये खूप टर्निंग असणार आहेत. कारण एकदा तुम्ही ह्या फील्डमधून म्हणजे ह्या 4 वर्षानंतर तुम्ही इंडस्ट्रियल वर्ल्डमध्ये किंवा बाहेर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पडताल, ते खूप काही तुमच्यासाठी कदाचित तुम्ही या रेसमध्ये बाहेर बी पडताल, कदाचित तुम्ही ह्या रेस जिंकू पण शकता. तर मग मी सांगू इच्छितो की तुम्हाला भरपूर आमच्यासारखे सिनियर्स गाईड बी करतील, पण बेसिकली जे बी आहे तुमच्याकडून की कुठल्या स्ट्रीममध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपण का जायचं आहे, बऱ्याचशा प्रश्नाचं उत्तर मी माझ्या इंटरव्ह्यूमधून दिलेलं आहे.
आणि जर तुमच्यासाठी जर मी सांगू इच्छितो की हा डेफिनेटली प्रवरा आणि त्यातल्या त्यात केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ही तुमच्यासाठी तुमच्या भविष्यासाठी एक सगळ्यात मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी राहील. कारण जे सांगितल्याप्रमाणे जे नेटवर्क एवढं वास्ट वाढलेलं आहे प्रवराच्या ॲल्युमिनियमचं, कधी ना कधी तरी तुम्हाला कुठं ना कुठं तरी दे विल डेफिनेटली हेल्प. ओके. वन्स अगेन थँक्यू सो मच सर. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कमेंटमध्ये हॅपी बर्थडे नक्की टाईप करा, सरांना विश करा. थँक्यू थँक्यू सो मच सर. थँक्यू.